दर काय करायचं? अयो उठा. आनंदी यार कुठं चालली? कुठं? तिकडे चालली ती. मॅगी करायची इकडं आण चल. ए आनंदी मॅगी करायची. आता आता खरं नाही, आता आपल्याला नाही खायला राहिलं. चला चला दुधाला जायचंय. चल चल बॉटल घे दुधाला आणि मॅगी बनवून खा रे तिची. घे तुली मॅगी बनवून ठेवा तुम्ही. आम्ही आलो पटकन दूध घेऊन. चल आनंदी चल. ऐ मॅगी बनवत येत नको काळजी करू. चल चला तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी बघा कसं सूर्य एकदम उगलाय आणि सकाळी सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग नमस्ते असं वातावरण झालंय. आणि थोडी हिरवळ दिसायला लागली सकाळी सकाळी हिरवळ. चल पटकन चप्पल घेऊन येते माझी. बरं आण मला चप्पल नाही आण. चल लवकर आपल्याला दुधाला जायचं. चल ठेव मी घालतो चप्पल. हा मी चप्पल घालतो. चला लय हुशारी माझी बाई. चल 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 बाई चल दुधाला जायचं. चल पटकन चल गाडी पशी. चल चल आली का? चल गाडी बस. चल चल दम्मानी चल दम्मानी. काही गडबड नाही. 5 मिनिटं टाईम आहे. ए आण बरं त्याचं दप्तर डबा दिपा. बसा पटापटा. आनंदी दादू बसा. बाय बेबू तर काय बाई हिला वाटतं मीच जाऊ का काय चाले. जा दम्मानी दम्मानी जा. तुम्हाला जाऊ सर गाडी जात नाही. हा बाय बाय बेबू बाय 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 म्हण नाही तर उतरून घे ना. मग तिला वाटतं उतरून घे ना. जो बाबू बाय सुनू बाय. आली गाडी आली. होय विराज दम्मानी जा लय गडबड करतो. आनंदी कुठे गेली? आनंदी आनंदी आनंदीच आनंदी लय पळती. तिला वाटतं मला नेवा. चला आता आपलं घरी चल. गेली दादा ती गेली गाडी. सकाळी सकाळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग नमस्ते. तर सकाळच्या आत्ता सध्याला वाजलेले आहेत 9 आणि आज आहे तारीख 17 आणि आजच्या दिवशी हिडिओ आहे ना. चला मी तुम्हाला दाखवतो. आज काय झालं लेट झाला हिडिओ काढायला. कारण कामात कधी कधी हिडिओ काढता बी येत नाही का. दीपा तुझं आवरलंय? तुझं आवरलंय ये बरं बाहेर. मग आपल्याला मी तोपर्यंत आवडते. दीपा आलं गिरायक. जायचं होतं बाहेर काम तोवर आलं गिरायक. दीपा घे बरं आवडतं. काय म्हणायचं पिल्या? काय पाहिजे तुला? त्याला का हा तर पैसे लागत. बर सुट्टी देऊ. मला एक घ्यायचं अजून. चला हा आनंदी तर 9:30 वाजता झोपी पण गेली. मस्तपैकी झोक्यात झोपली आहे. कूलर लावलंय आणि छान क्युटीशी झोपली. काय दीपाली काय चाललंय? काय नाही झाला का नाही काल पाऊस? चांगला झाला मस्त. थोडासा थोडासा झाला. थोडं थोडं दिसतंय. जरा घोमटार मार पाठीमाग कसं ओलं ओलं दिसतंय तसं तसं थोडं थोडं ओलं झालंय. पण थोडस असं ना रानातलं पाणी नाही पडायला फक्त हिद. हा गाडी शिका. गाडी शिक ना. मग शिक गाडी शिकायची. शिक. कशी शिकायची? हा? कोण शिकीन? शिकायचं बसायचं गिअर टाकायचा आणि हा रेस केली की पळती गाडी. थेट जायचं हा थेट जायचं. स्वर्गात. कुठं बी म्हणा आता शिकायची म्हणलं काय शिकायचं असतं. एक तर शिकीन तर शिकीन ना डायरेक्ट स्वर्गात गाठीन मला. काय नाही कुठं नाही जात. नाही जात. बरोबर रेस कमी केली की कमी होती रेस जास्त केली की जास्त होती. मग चालूच करावं काही नाही. कर चालू. नको बाया. कर चालू एकदा. होय. नको ये बाबा. मला तर आधीच बे वाटतं लय. चल मला जायचंय कुठं? ड्युटीला आता. ना आता इतक्या उशिरा आज आहे ना आज ऊन पण चांगलंच पडलंय. आज पाऊस आला तर बरं होईल. येईन वाटतंय. येईल वाटतंय ना. बघू तुझा शब्द काय होतं. येईल म्हणल्यावर आलं तर बरं होईल. येईनच बघा तुम्ही. असं ना
आपलं झाड बिडण कसं हिरवे 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 ना? बघा ना ती उंबराचं बेलाचं झाड मस्त झाले आता. तर कालच कमेंट होती दादाची म्हणले तुम्हाला देवातलं काय माहित नाही, तुम्ही गाडीवर कसं काय इतक्या लांब गेलात. नाही ह्याला चारीधाम म्हणजे ते चारधामला. उत्तराखंडातले. हा तर काय आहे, दादूच्या पप्पा सारखा अनुभव देवातला कुणालाच नाही नाही, खरं म्हणजे. तसं नसतं बरं का. नसतं म्हणजे आहेच, मला माहिती आहे. कारण मला माहिती आहे, मी फुल गॅरंटेड सांगणार. जेवढं आतापर्यंत दीपालीने माझ्या विरोधात तक्रार केली म्हणजे नाही का, हे असं नसतं तसं नसतं, ती आज ती मानती. मी ज्या कारण गोष्टी मला माहिती आहे, मला म्हणजे अनुभवातून कळालं मला की देव माणसाला दाखविण्यात नसतो. मग काय माहित नाही देवाचं म्हणजे असं थोडी त्यांना ऐका. सगळं माहिती आहे. पण ते पहिलं काय करायची, दीपाली बऱ्याचशा गोष्टी माझ्या मानित नव्हती. ती म्हणायची तुम्ही अति हुशार असं समजतात, आणि नंतर मग म्हणली नाही नाही तुमचंच खरं आहे. हे तिला देवाला नाव ठेवतात असं मी अख्ख्या- म्हणायचे त्यांना. पण तसं नाहीये, लोकच असे झाले तर की पावला गणित बदलणारे झाले. तर एक इथं उभा राहिलं की देवाच्या गप्पा मारते आणि पुढे गेलं की परत बदलून म्हणजे गप्पा तू काय मारते. होतं, तू काय म्हणती ती नेमकं समजत नाही. आता तुला समजून सांगायचं कसं हे सांगतो मी एकदा. चला तर दादाच्या कमेंटसाठी मी स्पष्ट बोलतो. तर दीपाली पहिलं काय म्हणायची, समजा ही सुतक पडलं की ही आपल्या देवाला नाही जावं. बरं देवाला नका जाय ना, आपल्या इथं श्रद्धा पूजा म्हणजे कसं आपण बेलाचं झाड उंबरा झाड तिथं बी पूजा नाही करायची, म्हणजे सुतक वगैरे पडल्यावर. मग आता मला सांग असं आहे तर मग आता जवळ बघ, आता इतकं देव मानतात. काल आता सुतक पडले आपल्याला, मग दिंड्या जीवन नाही का गेले, दिंडीतले देवावतारी लोक येऊन जीवन नाही का गेले. मग तर माझं काय म्हणणं पालखीला हात आहे लावला सगळ्यांनी. पहिल्यापासून की माणसाचा इटाळ नसावा, आहे का नाही, मग माणसाचा विटाळ नसावा असं वाटतं मला बरं का. म्हणजे म्हणजे मला जसं वाटतंय तसं. देवातलं माहिती म्हणजे काय होतंय, देवातलं आपल्याला सर्व गोष्टी माहीत असतात, पण आपल्याला ते मंत्र संत्र काय असते ते येत नाहीत. म्हणजे कोणचं की बाबा महादेवाचे काही गीत येतं पुराणे, ते वेगळ्या भाषेत होते ना म्हणजे पहिले. असं असतं का देवाचं सगळंच माहित असलं तरच देवाला जायचं, नाही देवाचं माहित असलं देवाला जायचं नाही, असं थोडी आहे. खाते तर हायचे, पण कसं असतं माहिती का, आता मग तुला ऋषीमुनीच व्हावं लागेल. त्यांचं कसं आहे, आता महादेवाच्या जटाबद्दल काय माहिती आपल्याला, त्यांचे जे मंत्र आहेत तसे ते नव्हतं काही, म्हणजे वेगळी भाषा त्यांची जी होती पहिली. त्याला संन्यास घ्यावा लागेल. हा, तर ते आपल्याला थोडी येणार आहे. मग आपल्याला एवढं थोडी माहिती त्यांचं जटातून कसं हे झालं, त्या जटाबद्दल काय त्यांनी गीत गायलंय. ते सगळं माहिती करून घेण्यापेक्षा एवढं महत्वाचं आहे की तुम्ही तिथं जाऊन आला ते बस. हे तर आहेच ना, हा, बरोबर आहे का नाही. आता आम्ही इकडून बोलून काय उपयोग आहे? काय हा, उपयोग इथं म्हणायला लगेच तुम्ही गेलतात ना, मग काय जायचं, तुम्हाला त्या देवाचं काय माहिती तवा. अरे बाबा आम्ही इथं आहेत म्हणून म्हणतो. महादेवाचं असं आहे प्रत्येक गोष्ट बरं का. त्यांचे जटाबद्दल काय माहिती, जटामधून काय निघलं होतं, किंवा त्यांचं कसं आहे माहिती का, तिसरा डोळा का उघडला होता, त्यांना आता राग मला कधी माहित येतो, नव्हतं शांत कधी, नारायणला महादेवाचं लग्न झालंय ना, हे तुला माहित नव्हतं. नव्हतं. ते तुम्ही म्हणायचं, पण मी खोटच म्हणाय काही म्हणते तू हा. तिथं कुंड आहे तुम्ही दाखविला ना, तो 12ही महिने म्हणजे चालूच असतो हा, कुंड, तो अग्नीचा, हा. जिथं महादेवाने फेरे घेतलेत. हा. ते मला माहितच नव्हतं, मला खरंच वाटत नव्हतं. आता माहिती समजा झालं म्हणजे गेलं. आता मला गेल्यावर खरं माहित झालं की महादेवाचं लग्न त्रिगुणारायणला झालं. हे आतापर्यंत जन्मल्यापासून मी इतकी शाळा शिकले तरी कोणत्या शाळेत नाही माहिती झालं, कुठंच नाही माहिती झालं. हा, म्हणजे ते आपल्याला नव्हतं, माहितीच नव्हतं, तशा काही गोष्टी नसतात माहिती, म्हणून आपण सरळ म्हणतो देवाबद्दल आपल्याला एवढं काही तुमच्यामुळे माहिती मला नाही. हे माहित झालं की महादेवाचं लग्न त्रिगुणारायणला झालं. हा, काय खाना माहिती झालं. आता मी गेलो, आम्ही मध्य प्रदेश मध्ये गेलो, आणि काहीतरी काल भैरव का काहीतरी होतं, तिथं दारू पाजित होती. आता म्हणलं देवाला दारू पाजित म्हणलं ही नाही कर, मला खरं विश्वास मला पटाना. दादा म्हणले थांब तुला दाखवतो मी, म्हणजे रवी दादा होते संग, ते म्हणले मी तुला दाखवतो, थांब मला एक क्वार्टर घ्यायची, पण काय भेटणार इथं कुठं. तर म्हणले ठीक आहे. मग आम्हाला क्वार्टर तर नाही भेटली तिथं. आम्ही 7 वाजता सकाळी गेलतो, पण मंदिरात गेल्या बरेचसे लोक दारू म्हणजे घेऊन बॉटल जायचे, म्हणजे पाच त्यांना नाही दाखवलं मंदिरात, पण ठेवून यायची तिथं नाही का. तर मग ते मान होता, काहीतरी एक युद्ध झालं आणि देवाचा रागच शांत व्हायना, तेव्हा काहीतरी दारू का काहीतरी पाजली ते असंच आहे ना, घरात जर युद्ध झालं नवऱ्याचं आणि बायकोचं, तर मग राग शांत होत नाही ना नवर देवाचा. मग तेव्हा राग शांत करायचं, बस लई झालं. मग ती दिली की मग राग लगेच नवरा शांत होत नाही का. देवाचं तरी काय चुकलंय. खरंय ना, इथं मग ती बरोबरच आहे ना. हाय ना जाऊ दे बघ काय. दीपाली बी काही म्हणते, ती विषय वेगळा, ह्यो विषय वेगळा आहे. मुद्दा कसा बरोबर येतोय, बरोबर आहे, मुद्दा आला का नाही, मग मुद्द्या धरून बोलते. घरात युद्ध पेटलं की अर्धे मारून आलं की काय, ती त्यांचं काय असेल ते पिऊन आले की मग त्या महादेवाचा राग शांत होतो. अवघड
बरं जाऊन दे विषय असा असतो आपल्याकडे जेवढं माहिती तेवढं आपण आपलं काम केलं पाहिजे आणि जे माहित नाही ते नसा नका पण जेवढं आहे तेवढं तरी जेवढं मला आहे सांग शिर्डी साईबाबाला गेलती का तू नाही कधीच नाही केले. कधीच नाही आणि शिर्डी साईबाबा मी बरं ना कसलंच बघितलं बरं फोटो तर पाहिजे आहे नाही. हा साईबाबाचा आणि साईबाबाच्या इकडल्या साईडला काय नाव असतं आणि इकडल्या साईडला काय नाव असतं शिर्डी साईबाबाचं हा तुम्हाला आहे का माहिती तुम्ही पण बघा कमेंट मध्ये नाही. हा पण तू अगोदर उत्तर दे शिर्डी साईबाबाचं हा फोटोच्या या साईडला आणि ह्या साईडला तिथं बी नाव आहे आणि हिथं बी नाव असं फोटोत काय नाव लिहिलेलं आहे आणि कशामुळे लिहिलंय एक तरी शब्द सांग दोन्ही पैकी एक शब्द तरी दे ना नाही बाय आपण देवाधर्मात घुसलेलोच नाही. अरे फोटो तर बघितला असेल ना फोटोत काय नाव नाही बाय, लिहिलंय देवाचा आपण कधी फोटो नाही बघितला. साईबाबाचा मी फोटो बघितला असेल पण नाव बिव काय बघितलं ठीक आहे तुम्ही कमेंट करून सांगा कशाबद्दल आणि ते शब्द का तसे लिहिलेत तर ते पण असंच लिहिले श्रद्धा फार महत्वाची नसेल. श्रद्धा सबुरी हा काय का असं श्रद्धा फार श्रद्धा महत्वाची सबुरी नाव आहे. राईट हा हा आता कमेंट मध्ये काय सांगू नका. बरं ठीक आहे सांगितलंय मी बरोबर आता बरं ठीक आहे मला आलं लगेच मी ते एक शब्द सांगतो तुम्हाला श्रद्धा म्हणजे कसं आहे श्रद्धा फार महत्वाची असते कोणत्या गोष्टी जर करायच्या सबुरी म्हणजे असल्या सबर आहे का ना, हा सबर श्रद्धा काय काय असेल ते असेल आपल्याला नाही माहिती. चला बोलता बोलता आले मी इकडे गिराईक बी आलं बोलणं पण थोडंसं कमी झालं तर बोलू काय असेल ते नंतरची नंतर आजच्या व्हिडिओमध्ये थोडंफार दाखवू आणि आज उद्योग पण आहे थोडासा मला चला मला आष्टीला पण जायचंय आणि आष्टीला जाऊन पुन्हा दुकानाचं सामान आणायचंय कुठे म्हणजे जायचं वस्तू. तुम्हाला आणि थोडीशी आमची बी एक मीटिंग आहे तर ते हाय हॉटेलला आता संध्याकाळी किती वाजता होती काय आहे बघू तर जेवण वगैरे करून मीटिंग आहे ते आता मला काल सांगितलं होतं तर मी म्हणजे माझी उपस्थिती नाही काल होतं बोलिलं होतं पण आज तर कमीत कमी मीटिंगला तरी जावं लागेल तर चालली जाऊ कुठे आहे मीटिंग ती हॉटेलला असते आणि बघू एखाद्या हॉटेलला आता काय माहिती तिथं सर्वजण जमते तिथं तर मग मी थोडं आवडतं घेतो जातो लवकर बोलू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाकीचं काय असेल तर ठीक आहे आता आवडतो मी जातो आज ड्युटीला जायचंय दुकानावर आणि 3-4 वाजता पुन्हा मीटिंगला बी मला जायचंय बघू बोलिलंय मला उलट फोन केलेत आणि मी हजर नाही म्हणजे सगळ्यांचा कार्यक्रम असला सर्वजणांनी हजर राहायला पाहिजे पण माझं काय राहणं झालं नाही तर बघू उद्याच्या व्हिडिओमध्ये काय जर गेलो तर मग तिथलं पण दाखील थोडंफार दीपा हे कुठे रे इथल्या पिशव्या कसला पिशवा ह्या पिशव्या घेऊन जातो ना मी एकदा काय भारी टेस्ट आहे भारी ना सर शाळेतले पोरं पण येतात आता काय आहे बघा काल त्यांनी मला सांगितलं नाही त्यांना जायचंय कुठं मीटिंगला आणि शर्ट काय वाळलंच नाही पर आता निघायच्या टायमाला मला सांगितलं शर्ट धुवून टाक आणि मला कुठंतरी बाहेर जायचंय तर मग मी धुतलं पण ते काय आता वाळत नसतं कारण ऊन नाही आभाळ आहे त्याच्यामुळे ऊन नाही वाळत नसतं पण मग आम्ही लय आयड्यापासून येतं म्हणलं गाडी जाऊस तर जरा वाळण अंगावर जातो मी आतून एक घातलंय वरून एक घातलंय जा म्हणलं चढ जाऊस तर वाळण तिथे गेला थोडंसं वाळा टाका बरं का हा वय मग तर लय चांगलं वाळण मागून दिलं असतं मी कुणाजवळ परत कुणी येत आहे का नाही मग मोकार हे व्हायचं म्हणून मग जाऊ दे आपलं घेऊन तर जा असं मोकळं सोडलं असतं गुंड्या तरी हवेने फार वाळलं असतं आती वाटण आहे का नाही लयच फुगीर झालाय म्हणते ना आज तर गुंड्या शर्टच काढून चाललाय मला लगेच सांगितलं असतं कोणतरी येऊन आज तर फिटरने तर शर्टच्या गुंड्याच काढून चालले होते काय दिंड्या झाल्या शेवटला 2 दिवसाला वाटतंय पण चक्कर मारावा बघू आता काय होतं जरा योग असले तर जाऊ तुम्ही वय हा म्हणजे गाडी व्हायना पण शेवट जावं असं वाटतंय कारण वेळ तर नाही तुमच्या हिशोबाने जा ठीक आहे बघू वाटतंय मला कारण हा थोडी श्रद्धा फार महत्वाची हा श्रद्धा सबुरी हा बर जा ए दीपाली जाऊ का बरं आहे दिंड्या आहे दिंड्याचा आवाज येतो दिंड्या अजून चालल्यात हा आयला दिंड्याकडे बघून मला पण जाऊ वाटतं पण आता आपल्याला थोडा वेळ नाही शेवटच्या 2 दिवशी लावशील का शेवट बघू आपण गेलो तर 2 दिवस शेवट का व्हायना जाईन काय नामदेव मग जाऊ का हा बरं आहे सर्व सुखाची 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 बघा
बघा सगळ्या गाड्या पंढरपूरकडे चालल्यात. पंढरपूरसाठी सगळे पिकअप चाललेत. मागं दिंडी बी चालली. तर आमच्या गावातून 4-5 दिवस चांगल्या दिंड्या जातात अशा. तर हे मागची आत्ताची जी दिंडी होती ना, तर आता ही दिंडी चालली मच्छिंद्रनाथ गडाव, जे साक्षात म्हणजे काय म्हणतो आपण मच्छिंद्रनाथ समाधी आहे ना, त्या गावातून अशा दिंड्या बऱ्याच येतं. पण खास ही दिंडी गडावून चाललेली आहे.